श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे तिसरा श्रावणी सोमवार. तसेच उद्या रक्षाबंधन देखील आहे आणि नारळी पौर्णिमा देखील आहे. या दिवशी आपल्याला काही उपाय आणि काही सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांचा देखील आशीर्वाद मिळेल, तसेच माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळेल. आता भरपूर वेळा आपण उपाय करतो, पण सेवा करतो आणि आपल्याला फरक काही मिळत नाही. खरं तर आपण जेव्हा उपाय करत असतो तो उपाय आपण अगदी मनोभावे मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे. तसेच आपल्या मनामध्ये देखील हा उपाय करताना सकारात्मकता पाहिजे की मी हा उपाय केल्याने माझं सर्व काही व्यवस्थितच होईल. आपल्या मनामध्ये जर सकारात्मकता असली तर आपण कोणताही उपाय करा, तो उपाय हा फलदायी ठरेलच. अगदी घरामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर त्या गोष्टीबद्दल तुम्ही सतत बोलत जा. बघा, ती गोष्ट आपोआप तुमच्याकडे चालून येईल. पण जर आपण आपल्याबद्दलच नकारात्मक बोललो की माझ्याच्याने हे होतच नाही किंवा मला हे जमतच नाही, तर ती गोष्ट आपल्याला मिळत नाही. कारण की वास्तू ही नेहमी तथास्तु म्हणत असते. तुम्ही चांगलं बोलाल तरी पण वास्तू तथास्तु म्हणेल आणि तुम्ही वाईट बोलाल तरी पण वास्तू तथास्तु म्हणेल. त्यामुळे आपण आपल्याबद्दल सकारात्मकच बोलायचा प्रयत्न करा. बघा, त्यांची देखील प्रगती तुम्हाला नक्कीच दिसून येईल. तर आपल्याला या श्रावण सोमवारी काही उपाय करायचे आहे, काही सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल. तसेच आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही. भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव असेल. तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. आता या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आपली जी काही पूजा आहे, सेवा आहे, ती तुम्ही सकाळीच करून घ्यायची आहे. तसेच या दिवशी रक्षाबंधन देखील आहे. आपण दीड नंतर रक्षाबंधनचा मुहूर्त आहे, त्या काळामध्ये तुम्ही भावाला राखी बांधू शकता. आता तिसरा श्रावणी सोमवार आहे. या दिवशी जर आपल्याला प्रदोष काळामध्ये भगवान भोलेनाथांची पूजा सेवा करणे शक्य असेल तर प्रदोष काळामध्ये 5 ते 7च्या दरम्यान भगवान भोलेनाथांची पूजा नक्कीच करू शकता. या काळामध्ये केलेली पूजा सफल ठरते असे म्हणतात. आणि जर असे शक्य नसेल तर तुम्ही सकाळी देखील पूजा करू शकता. आता या दिवशी आपल्याला शिव मंदिरामध्ये जायचं आहे. तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर घरी देखील तुम्ही भगवान भोलेनाथांची पूजा ही करायची आहे. आता श्रावण महिना सुरू आहे. कोणी शिवलीलामृत पारायण करतं तर कोणी महामृत्युंजय मंत्राचा जप करतं. प्रत्येकजण प्रत्येकाच्या परीने सेवा या करत असतात. पण आपल्याला त्यासोबत उपाय देखील करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही. आपल्याला भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आता जाताना आपण एक बेलफळ सोबत घेऊन जायचं आहे. तसेच या दिवशी शिवामूठ मूग आहे, मग त्यामुळे आपण मूग देखील घेऊन जायचे आहे. आपण पहिल्यांदा नंदीचं दर्शन घ्यायचं आहे. नंदीच्या पायावरती पाणी घालायचं आहे. नंदीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. नंदीचं दर्शन घेतल्यानंतर आपण आतमध्ये शिवलिंगाजवळ जायचं आहे. भगवान भोलेनाथांजवळ ज्या काही वस्तू आहे, जे काही निर्माल्य आहे, ते अगोदर आपण साईडला काढायचं आहे. त्यानंतर भगवान भोलेनाथांना तुम्ही शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता. त्यानंतर परत तुम्ही शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. तसेच हे सर्व झाल्यानंतर आपल्याला भगवान भोलेनाथांना भस्म लावायचं आहे, चंदन लावायचं आहे. त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण अर्पण करायच्या आहे. तसेच त्यांना साजशृंगार देखील प्रिय आहे, त्यामुळे आपण सफेद फुले देखील शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे. बेलपत्र अर्पण करावे. तसेच आता आपण जे काही बेलफळ घेतलेलं होतं ते बेलफळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती भगवान भोलेनाथांना सांगायची आहे. अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, संतान प्राप्ती होत नसेल, विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल किंवा घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा आला तर तो स्थिर राहत नाही, जे काही आहे ते तुम्ही भगवान भोलेनाथांना अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे. त्यानंतर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे. किंवा तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा देखील 21 वेळा जप करू शकता. त्यानंतर हे बेलफळ आपल्याला शिवशंकरांना अर्पण करायचं आहे. आता हे बेलफळ अर्पण केल्यानंतर आपल्याला हे बेलफळ थोड्या वेळ तिथेच राहून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे काही अभिषेकाचं पाणी आहे ते थोडं ग्रहण करायचं आहे. जिथून जलाधारी आहे तिथे आपल्याला हात लावायचा आहे. त्या जागेचं देखील आपण दर्शन घ्यायचं आहे आणि तेथील थोडंसं पाणी आपण ग्रहण करायचं आहे. अगदी आपल्या घरामधील लहान मुलांना देखील तुम्ही हे पाणी ग्रहण करायला द्या की ज्यामुळे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तसेच त्यांना कोणतीही इडापिडा लागलेली असेल किंवा नजरबाधा झालेली असेल तर ती देखील दूर होईल. आता 5 किंवा 10 मिनिटानंतर आपण जे बेलफळ भगवान शिवशंकरांना अर्पण केलं होतं ते बेलफळ आपण उचलायचं आहे.
आणि जर तुम्हाला बेलफळ नेणे शक्य नसेल किंवा बेलफळ मिळालं नाही तर तुम्ही अगदी शिवशंकरांजवळ अर्पण केलेलं बेलफळ देखील तुम्ही तिथून उचलून आणू शकता, कारण की ज्या पण व्यक्तीने बेलफळ अर्पण केलं होतं तिने पूजा करूनच बेलफळ अर्पण केलं असणार. मग ते बेलफळ आपण आणायचं आहे. आता शिवमंदिरातून जेव्हा घरी येत असतो तेव्हा आपण कुणाच्याही इथे जायचे नाही, डायरेक्ट आपल्याला घरी यायचं आहे. आपल्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर घरी येऊन ते बेलफळ आपल्याला ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आणि जर शिवलिंग नसेल तर तुम्ही घरामध्ये हे बेलफळ ठेवू शकता, अगदी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा दुसऱ्या कोणत्याही जागी, फक्त स्वच्छ जागी आपल्याला हे बेलफळ ठेवायचं आहे. अगदी लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलं तरी पण चालेल. जोपर्यंत खराब होत नाही तोपर्यंत बेलफळ आपण आपल्यासोबत ठेवायचं आहे. असं जर बेलफळ आपल्या सोबत असेल तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती देखील निघून जात असते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. भोलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. आता हे बेलफळ आपण कधी बदलायचं, तर जेव्हा पण बेलफळ खराब होईल त्यानंतर तुम्ही ते बेलफळ निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरी पण चालेल. आणि परत तुम्ही एखाद्या श्रावण सोमवारी हे बेलफळ घरी आणू शकता किंवा श्रावण सोमवार नसेल तर फक्त सोमवारी जरी तुम्ही हे बेलफळ परत घरी आणलं तरी पण चालेल. यामुळे आपल्या इच्छा मनोकामना भगवान भोलेनाथ नक्कीच पूर्ण करतात. आता या दिवशी शिवामूठ आहे मूग, आपल्याला भगवान शिवशंकरांना मूग देखील अर्पण करायचे आहे. मग तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर घरी शिवलिंगावरती देखील मूग अर्पण करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही शिवलिंगावरती मूग अर्पण केले तरी पण चालेल. आपल्याला 21 हिरवे मूग घ्यायचे आहे. आता हे हिरवे मूग घेतल्यानंतर अगदी तुम्ही मुठीमध्ये ठेवून शिवलिंगावरती हे अर्पण करू शकता. तसेच आपण म्हणायचं आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा, असे आपण 3 वेळा म्हणावे. आता तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही भगवान भोलेनाथांना मनापासून आणि श्रद्धेने सांगायची आहे. बघा तुमची इच्छा लवकरात लवकर नक्कीच पूर्ण होईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.